जीएसटी दर प्रणाली लागू झाली आणि देशात फक्त 5% आणि 18% या दोनच दरांनी जीएसटीची आकारणी केली जाणार आहे। नव्या प्रणालीत बहुतांश वस्तूंवरचे जीएसटी 5% करण्यात आलाय आणि त्यामुळे साबण, शॅम्पू, दूध आणि इतर रोजच्या वापराच्या वस्तूंपासून दुचाकी आणि चारचाकींच्या किमतीही मोठ्या प्रमाणात खाली आल्यात। वैयक्तिक आरोग्य विमा आणि त्याचबरोबर जीवन विम्यावरच्या जीएसटी 0% आल्यात, त्यामुळे सर्वत्र किमती कमी करण्यात आल्यात आणि या निमित्तानं स्वदेशी वस्तू विका आणि स्वदेशी वस्तूच खरेदी करा असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कर कपातीच्या पूर्वसंध्येला केलं आहे। ते जीएसटीत क्रांतिकारक बदल झालाय, अनेक वस्तू स्वस्त झाल्यात आणि त्यामुळे सामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळाला। सर्वत्र किमती या कमी झाल्या, जीएसटी 0% आले। दरम्यान आजपासून देशभरात जीएसटीचे नवीन दर लागू झालेत। या बदलांमुळे अनेक इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या किमती या कमी होणार आहेत आणि या बदलांमुळे दिवाळी आणि दसरा या सणांच्या तोंडावर ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे। त्याचबरोबर कंपन्यांनी सुद्धा 22 सप्टेंबर पासून नवीन दरानुसार बिलिंग सुरू करणार असल्याचं सांगितलंय। या नव्या जीएसटी बदलासंदर्भात आढावा घेत पिंपरी चिंचवड शहरातल्या सूर्या इलेक्ट्रॉनिक्सचे सीईओ रमेश चौधरी यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी सूरज कसबे यांनी। पाहूयात। 15 ऑगस्ट रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठी घोषणा केली आणि एक मोठं गिफ्ट सुद्धा भारतीयांना दिले, ते म्हणजे जीएसटीच्या दरांमध्ये मोठ्या प्रमाणावरती त्यांनी कपात केली आणि त्याची अंमलबजावणी आजपासून होती। मी सध्या पिंपरी चिंचवड शहरातील सूर्या इलेक्ट्रॉनिक या शोरूम मध्ये आहे आणि या ठिकाणी आपण पाहिले तर जे इलेक्ट्रॉनिक वस्तू आहेत त्या वस्तूंचे जीएसटीचे दर आता 24%वरून 18%वरती आलेत। या प्रामुख्याने 43 इंचीपेक्षा वरील टीव्ही, रेफ्रिजरेटर, एसी आणि अन्य इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा समावेश आहे। माझ्यासोबत सूर्य इलेक्ट्रॉनिकचे मालक रमेश चौधरी आहेत। सर, काय सांगाल, एकंदरीत अत्यंत आनंदाची बाब ही ग्राहकांसाठी म्हणावं लागेल। आता सणासुदीच्या तोंडावरतीच या इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे दर अत्यंत कमी झालेत आणि नागरिकांना याचा मोठा लाभ सुद्धा होणार आहे। साधारण कुठल्या वस्तूंचे हे दर कमी झालेत आणि त्याचा कितपत फायदा ग्राहकांना होणार आहे? सगळ्यात महत्त्वाचं मी खूप धन्यवाद करेल आपले पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचं की आज एवढी मोठी रिव्होल्युशन जे आहे ते ह्याच्या अगोदर म्हणजे कधीच टॅक्सेसमध्ये झालेलं नाहीये। आज या प्रकाराने जे काम मोदीजींनी केलंय ही ग्राहकांसाठी नक्कीच खूप चांगली गोष्ट आहे, कारण की इलेक्ट्रॉनिक्स इंडस्ट्रीमध्ये आमचे एसी असेल किंवा मोठे पॅनल असेल 43 इंचीचे पुढचे पॅनल आहेत, बस प्रोडक्टमध्ये 28% जीएसटी होती। त्या जीएसटीचा बेनिफिट एसी आज कोणी जर बघायला गेले तर एसी मध्ये साधारण तरी 2,500 पासून 5,000 पर्यंत चे त्याच्यामध्ये डिस्काउंट्स आहेत। 2,500 पासून म्हणजे मिनिमम 2,500 पासून म्हणले तर 10,000 पर्यंत डिस्काउंट आहेत, कारण एसीची रेंज जी आहे तर साधारण तरी 25,000 30,000 पासून स्टार्ट होते अँड लाख 1.5 लाख पर्यंतचे एसी आपण विकतो। त्यामुळे आज एसी मध्ये खूप मोठं रिव्होल्युशन जे आज बघायला दिसतोय। त्याबरोबरच आपण जर बघितले तर 43 इंची आणि 43 इंची पुढचे जे काही टीव्ही आहेत त्याच्यामध्ये सुद्धा साधारण तरी 2,000 पासून 20-25,000 पर्यंत 30,000 पर्यंत डिस्काउंट आहेत, कारण की आज एलईडी जे विकल्या जातात भारतामध्ये खूप मोठा म्हणजे एक लोकांची आता मागण्या खूप वाढली, मोठे पॅनल खूप खपले जातात, त्याच्यामध्ये खूप मोठा सेव्हिंग लोकांसाठी होतील। त्यासाठी मी खरंच मनापासून आपले देशाचे पंतप्रधानजी किंवा आपले देशाचे ज्यांनी जीएसटीचा रिव्होल्युशन केला आणि त्याच्यामध्ये आज एवढा मोठा बेनिफिट आपल्या लोकांसाठी देण्याचा प्रयत्न केला, त्यासाठी मी मनापासून पंतप्रधानांचा मी खूप धन्यवाद करेन, मोदीजींना खूप धन्यवाद देईल की अशी रिव्होल्युशन करून तुम्ही इलेक्ट्रॉनिक्स इंडस्ट्रीसाठी खूप मोठ्या पद्धतीने एक प्रोत्साहन दिला, कारण की आज सणासुदीचे दिवस आहेत। आज लोकांची अपेक्षा असती की आपल्यासाठी काहीतरी वेगळे स्पेशल डिस्काउंट मिळावं, स्पेशली काही गोष्टी व्हरायटी आमच्याकडे मिळावं, तर भरपूर काही कंपन्या आहे त्याला हे बेनिफिट मिळणार आहे आणि हा आपल्या ग्रोथ रेटसाठी खूप चांगला आहे, कारण आजच्या काळामध्ये आपण जे काही दिवस भरतोय ते वर्ल्डमध्ये आपले इकॉनॉमीला नंबर 1 करण्यासाठी आपण प्रयत्न करतोय। आणि मी कारण की मी एक युवा आहे, मी युवा असताना माझे बरेच इंटरव्ह्यू तुम्ही बघितला असेल, मी ऑलवेज देशासाठी किती आपल्याकडून कॉन्ट्रीब्यूट करतात ते प्रयत्न आम्ही करत राहतो आणि त्याच्यामध्ये लोकांनी ट्रान्सपरन्सीमध्ये लाईफ जगावं, चांगल्या पद्धतीने जगायचा प्रयत्न केला तर नक्कीच आपण आपल्या देशासाठी मोठे हातभार देऊ शकतो। त्यासाठी आज यावेळीच्या सणामध्ये तर ग्राहकांसाठी खूप चांगल्या पद्धतीने डिस्काउंट्स ऑफर्स आहेत आणि ह्या जीएसटीचा बेनिफिट तर कमीत कमी आज लोकांना 2,500-3,000 पासून
10-20 हजार पण 25,000 30,000 पर्यंतही डिस्काउंट त्यांना ऍप्लिकेबल होतील. तर दुसरीकडे आपण पाहिले तर दैनंदिन वापरातील मोबाईल असेल, लॅपटॉप आणि कम्प्युटर या गोष्टींना युवा वर्गाचे जास्त आकर्षण असतं, मात्र त्यांच्या जीएसटी दरामध्ये कुठल्याही प्रकारची वाढ झालेली नाही. आता इलेक्ट्रॉनिक्स मध्ये समजा झाल्यानंतरही आमच्या ट्रेडमध्ये जे आहे 50% जवळजवळ जे कॉन्ट्रीब्युट करत होते ते एसी आणि मोठे पॅनल्स कॉन्ट्रीब्युट करत, त्याच्यामध्ये एक मोठा बेनिफिट लोकांना दिलेला आहे. बाकीचे प्रोडक्ट जे आहे ऑलरेडी जीएसटी 18% स्लॅब मध्ये होते, तर आय थिंक आता ते त्याच्यावरती नंतर पुढे काही आपले मोदीजी काही बघतील. पण सध्याच्या कंडिशनला हे 50% सवलत जे आमच्या प्रोडक्ट मध्ये काही दिलेली आहेत तर ती एक मोठी सवलत आहे. कारण की आज इलेक्ट्रॉनिक्स इंडस्ट्रीमध्ये सगळ्यात मोठा कॉन्ट्रीब्युशन जो असतो तो एलईडीचा अँड एसीचा असतो, त्यामुळे त्याच्यामध्ये एक चांगला रिव्होल्युशन तर आम्हाला मिळालेलंच आहे. तर आपण पाहायला गेलं तर आता दसरा आणि दिवाळी तोंडावरती आल्यात आणि याच सणासुदीच्या काळामध्ये ह्या जीएसटीच्या दरांमध्ये मोठ्या प्रमाणावरती कपात करण्यात आली आणि ग्राहक याचा कसा फायदा घेऊ शकतो. जे काही आपण प्राइस पहिले जे काही प्राइस मार्केटला चालायचे, जे काही एमओपी मार्केटला असेल, जे काही मार्केट रेट असायचे त्यापेक्षा कमीत कमी 10% आसपासचा तो डिस्काउंट आता आजपासून ते ऍप्लिकेबल राहणार आहेत. त्यामुळे लोकांनी चांगला याचा फायदा उचलावा आणि जास्तीत जास्त शॉपिंग करून आपला या दिवाळी सेलिब्रेट करूया आणि आपण आपल्या देशाला जीडीपी मध्ये कॉन्ट्रीब्युट करूया. तर नक्कीच आपण पाहिले जे ग्राहक यंदा या इलेक्ट्रॉनिक वस्तूंची खरेदी करणार आहेत त्यांना नक्कीच या जीएसटी कमी झाल्यामुळे त्याचा लाभ होणार आहे, हे मात्र नक्की. सूरज कसबे, एनडीटीव्ही मराठी, पुणे.